थिऑनने त्यावर खूप भर दिला आहे. त्याच्या दृष्टीने मानव हा देवापेक्षा खूपच उच्च प्रतीचा आहे. म्हणून देवांची आज्ञा त्याने पाळता कामा नये, तर परिपूर्ण प्रेमाच्या स्वरूपातील परमात्माच्या थेट संपर्कात राहिले पाहिजे. हे सारं कसं मांडावं हे मला नीटसं समजत नाही. पुराणात आढळणाऱ्या देवांपेक्षा माझ्या कल्पनेतील देव थोडे वेगळेच आहेत. त्यांच्यात अजिबात शक्ती नसते असे नाही, उलट ते खूपच शक्तिमान आहेत. पण अंतःपुरुषाच्या ज्योतीचा त्यांच्यात अभाव असतो. आणि थिऑनच्या दृष्टीने ज्यू आणि ख्रिश्चन यांचे देव हे असुरच होते. आपण असाधारण असे काहीतरी व्हावे असे या असुरांना वाटत होते. त्यामुळे कुणाची कल्पनाही करवणार नाही इतके ते भयंकर असे जुलमी सत्ताधीश बनले. अनाटोल फ्रान्सने हीच कथा सांगितली आहे. आता मला कळते की अनाटोल फ्रान्सने थिऑनचा सिद्धांत वाचलेलाच नव्हता. मात्र त्यांना ही गोष्ट कशी सुचली याची मला कल्पना नाही. रिव्होल्ट ऑफ द एंजल्स मध्ये ही कथा आली आहे. तो म्हणतो की सैतान हाच खरा देव आहे आणि एकमेव देव असलेला जेहोवा हाच राक्षस आहे. आणि सैतानाचे एकमेव देव बनावे असे जेव्हा देवदूतांना वाटते, तेव्हा जेहोवाच्या सर्व त्रुटी आपल्या तात्काळ सामावून जात आहेत ह्याची जाणीव सैतानाला होते आणि तो देव बनण्यास नकार देतो. अशी अगदी अद्भुत कथा होती आणि थिऑन सांगत असे त्याच आविर्भावात सांगितली गेली होती. अनाटोल फ्रान्सला जेव्हा मी प्रथम भेटले, समान मित्राच्या ओळखीने मी त्यांना फक्त एकदाच भेटले होते, तेव्हा मी त्यांना अगदी पहिला प्रश्न विचारला की तुम्ही ते ट्रॅडिशन वाचले आहे का? त्यांनी नाही असे उत्तर दिले. मी हा प्रश्न विचारल्याचे कारण जेव्हा त्यांना सांगितले तेव्हा त्यांना मोठे कुतूहल वाटले. रिव्होल्ट ऑफ द एंजल्सची ही कथा, ही निवड आपल्या कल्पनेतूनच जन्माला आल्याचे त्यांनी सांगितले. याचा अर्थ त्यांना ती कल्पना त्यांच्या अंतर्ज्ञानातून स्फुरली होती. आता जर एखाद्या तत्ववेत्याला किंवा बुद्धिप्रामाण्यवाद्याला ही गोष्ट तुम्ही सांगितली तर तो तुमच्याकडे अशा काही नजरेनं पाहिल व मनातल्या मनात म्हणेल की काय भाकड कथांवर डोळे मिटून विश्वास ठेवणारा काय भोळसर माणूस आहे हा, छे. पण अशा गोष्टी काही ठोस सत्य म्हणून स्वीकारायच्या नसतात. खरे तर त्या भव्य प्रतिमा असतात. त्यांच्याद्वारेच मला जगाच्या विकृतीकरणात बाबतचे सत्य समजून आले. हिंदू धर्मातील कथांपेक्षाही अधिक सुलभतेने आणि ठोसपणे. बौद्ध धर्माने आणि त्यांच्या पठडीतील इतर विचारधारांनी याच्या स्पष्टीकरणार्थ एक सोपा मार्ग निवडला आहे. त्यांच्या मते परमात्म्याच्या आपले अस्तित्व टिकवण्याच्या तृष्णेमुळेच हा सारा दुःखाचा पसारा निर्माण झाला आहे. जर परमात्म्याला तशी इच्छाच निर्माण झाली नसती तर हे जगच निर्माण झाले नसते. किती पोरकट विचार आहे हा. एखाद्या प्रश्नाकडे पाहण्याचा हा नमुनेदार मानवी दृष्टिकोन म्हटला पाहिजे. या प्रश्नाकडे अस्तित्वाच्या आनंदाच्या दृष्टिकोनातून पाहणे हे गुणात्मक दृष्ट्या खूपच अधिक सरस ठरले हे खरे. तरीही या पद्धतीने हे सारे घडले तरी कसे हा प्रश्न उरतोच. सामान्यतः या प्रश्नाचे असे उत्तर मिळते की सर्वच गोष्टी शक्य होत्या आणि ही एक त्यापैकी शक्यता होती. पण हे स्पष्टीकरण फारसे समाधानकारक वाटत नाही. ठीक आहे, हे असे घडले खरे, ही एक वस्तुस्थिती आहे. थिऑनलाही लोक याबाबत विचारणा करीत, हे सारे असे का घडले, का? त्यावर उत्तर मिळेल, एकदा दुसरी बाजू बघा, मग तुम्हाला सर्व काही कळेल आणि तोपर्यंत तेथे जाण्याचा मार्ग चोखाळा. तीच फार तातडीची बाब आहे. पण तिथे एक लाभदायक गोष्टी आहेत. जगाचे असे विकृतीकरण झाले नसते, त्यातील विविध प्राण्यांचे अस्तित्व जर नसते तर अनेक गोष्टींची कमतरता भासली असती. या प्राण्यात निसर्गदत्ताच काही असाधारण गोष्टी अंतर्निहित आहेत. निर्मितीच्या अगदी पहिल्या भरात त्या अस्तित्वात आल्या आणि त्यांचे असाधारणत्व समजण्यासारखे आहे. मोठ्या प्रमाणात ते सर्वोच्च स्थानी असल्याने
प्रत्येकाजवळच आपण सर्वोच्च असण्याची भावना होती. फक्त एवढेच की ते पुरेसे नव्हते. त्यांचे साधे कारण असे की ते आधी 4 भागात विभाजित झाले होते आणि केवळ एक विभाजन देखील साऱ्या गोष्टीची वाट लावण्यास पुरेसे असते. हे सारे सहज समजू शकते. हे मुळात काहीतरी पाप आहे असे मुळीच नाही. हा केवळ चुकीच्या कार्यपद्धतीचा परिणाम आहे. 12 फेब्रुवारी 1962. जर तुम्हाला सावित्रीचा सुरुवातीचा भाग आठवत असेल तर मी जो अगदी अलीकडचा वाचला, मला ते आधी माहीत नव्हते. दुसऱ्या सर्गात सावित्रीविषयी लिहिताना, अर्थात काव्यात्म दृष्टीने, श्री अरविंद म्हणतात की सर्व नियम, सर्व अपरिवर्तनीय कायदे, निषिद्ध मानल्या गेलेल्या गोष्टी, सर्व अशक्यता, साचेबंद बाबी यांचा समूळ उच्छेद करण्यासाठी ती पृथ्वीवर अवतीर्ण झालेली आहे. मला तर कुठले नियमच माहीत नव्हते. मग त्यांच्या विरोधात लढा देण्याचा प्रश्नच नव्हता. ते अस्तित्वातच नाहीत असे समजून त्यांच्याकडे दुर्लक्ष करणे एवढेच माझे काम होते. पण आता ते जुने नियम तोडायचे व नवे बनवायचे हे काम आले. वेळेचा निव्वळ अपव्यय. 17 फेब्रुवारी 1962. सावित्रीतील एक ओळ मला वारंवार भंडावते. स्वर्गातील ऐशारामी जीवन जगण्यासाठी परमात्म्याने दिलेले निमंत्रण धुडकावताना सावित्री उत्तर देते की नको, अजून पृथ्वीवर खूप लढाया बाकी आहेत. या एका ओळीने माझ्यावर खोलवर परिणाम केला आणि जीवनात संकटे जेव्हा उद्भवतात तेव्हा ही ओळ माझ्या डोळ्यासमोर येते. जणू ती म्हणते, तक्रार करू नकोस, अजून खूप संकटे बाकी आहेत. तुझ्या अक्षय दिवसाकडे मी चढून येणार नाही. मी जसा नित्य रात्रीचा त्याग केला तसाच मी नित्य दिवसाचाही त्याग केला आहे. तुझ्या लौकिक मार्गापासून विचलित न होणाऱ्या मला माझी प्रकृती ज्याची मागणी करते तो माझा दुसरा अर्धा भाग परत दे. आपल्या सुखाला सहाय्य मिळावे म्हणून त्या अर्धभागाची तुझ्या अवकाशांना निकड गरज नाही, तर तू निर्माण केलेले त्यांचे सुंदर चैतन्य रूप, जे सुवर्ण जाळ्यातून आनंदाची खाली वृष्टी करणार आहे, ते पृथ्वीला पाहिजे आहे. पृथ्वी बलवान आत्म्यांची रणभूमी आहे. पृथ्वी ही एक भट्टी आहे. तेथे दिव्य कारागीर आपल्या कृतीला आकार देतो. हे राजन, पृथ्वीवरील तुझे सेवक हे स्वर्गातील वैभवशाली स्वातंत्र्याहून श्रेष्ठ तर आहे. एकेकाळी स्वर्गलोक हे मला माझे स्वाभाविक निजधाम होते. तारकांच्या रत्नखचित मंडळातून मी जरी भ्रमण केले आहे, सूर्यप्रभांकित हिरवळीमधून आणि चंद्रप्रभांकित वनराईतून मी भटकले आहे. तेथील निर्झरांचे सारंगी सूर स्मित हास्य मी ऐकले आहे आणि सुगंधाची सुरसाची पखरण करणाऱ्या वृक्षशाखांसाठी मी रेंगाळले आहे. अनिलाच्या अवकाशा शरणाच्या द्वारा संस्पर्शित होऊन मी सुद्धा प्रकाश भूमीवरची मौज लुटली आहे. तुझ्या संगीताच्या अद्भुत प्रदक्षिणा मी घातल्या आहेत. स्वस्थ विचाराच्या तेजस्वी लयीमध्ये मी राहिले आहे. विशाल व्यापक विचाराचे सरगम सूर मी वाजविले आहेत. आत्म्याच्या अंतस्फूर्त पदन्यासात मी नर्तन केले आहे आणि देवतांचे सहज व महान नृत्य मी केले आहे. तुझी बालके त्यामधून विहार करतात. ते अरुंद मार्ग सुगंधित आहे आणि आनंद वनातील पुष्पवाटिकेतील त्याची लुटू चाल तर मनमोहकच आहे. माझी चाल गती त्याहून वजनदार आहे. माझा स्पर्श अधिक समर्थ प्रभावी आहे. जेथे अंधारात देव दानव संग्राम करतात अथवा दिव्य सूर्याच्या काठावर झुंजत राहतात, काही दिव्योत्तम इच्छेच्या काठाविरुद्ध असलेल्या स्पंदनांचे विषम तीव्र तडाखे सहन करण्यासाठी, शोधांमधील यातनांसह अशक्यांच्या सामोरी जाण्यासाठी, मानवतेला दृढालिंगन देण्यासाठी आपले बाहू पसरणाऱ्या अमर प्रेमाच्या चैतन्यासाठी प्रशिक्षित झालेले असतात. दुःख भोगांनी व्यथित अशा मानवापासून तुझे स्वर्गलोक फार फार दूर आहेत, ज्यात सर्वांना भाग घेता येत नाही असे सुख अपूर्ण सदोष असेच आहे. विशाल
व्यापक होण्यासाठी, आमच्यातील प्रेमाचे विश्व भरून टाकीपर्यंत, अधिकाधिक हृदयांना जवळ करण्यासाठी, त्यांना वलयात घेण्यासाठी, हे दिव्य प्राणस्वरूपा मृत्यूशी चाललेल्या स्पर्धेमध्ये विजय प्राप्त करून घेण्यासाठी, भयंकर आणि अवघड धनुष्य वाकविण्यासाठी, हे दिव्या रणभूमीवर शंख पांचजन्य फुंकणाऱ्या न चालविलेल्या खड्गाची मूठ तू सोडू नकोस. योद्ध्याच्या प्रहाराला आपला प्रहार केल्याशिवाय त्याला जवळ करू नकोस. यद्यपि लक्षावधी समरसंग्राम करावयाचे नाहीत का? 27 जून 1968. पृथ्वीच्या इतिहासात जेव्हा जेव्हा सर्वोच्च चेतनेचे अवतरण होण्याची शक्यता होती, तेव्हा तेव्हा माझी उपस्थिती तेथे होतीच. ही सत्यस्थिती आहे. अगदी सावित्रीच्या कथेसारखाच हा सारा प्रकार आहे. मुक्याच्या क्षणी ती नेहमीच तेथे असतेच, मी असतेच. काही काही प्रसंगात तर एकाच वेळी 4ही प्रतिमांसह ही उपस्थिती असते. इटालियन आणि फ्रेंच पुनरुत्थानाच्या वेळी, तसेच त्याआधी येशू ख्रिस्ताच्या काळात ही जोहो, तुला माहीत आहे का, मला कितीतरी गोष्टी आठवत आहेत. त्या सांगायला लागले तर पुस्तकाचे खंडच्या खंड खर्ची पडतील. आणि मग बहुतेक वेळी, अगदी नेहमीच नव्हे पण बहुतेक वेळी, या ना त्या जीवनात जो सहभाग होता तो त्या त्या व्यक्तीच्या विशिष्ट योगमुक्त रचनेच्या स्वरूपात होता. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर ते काहीतरी अमर, चिरंजीव असे होते. आणि यावेळी जेव्हा मी आले आणि योगद साधना सुरू केली, त्यावेळी सर्व बाजूने त्याचे आगमन सुरू झाले. तत्पूर्वी काही जण निव्वळ वाट पाहत होते, तर इतर कार्यरत होते. त्यांनी स्वतंत्रपणे जगायला सुरुवात केली होती आणि मग ते सर्व पुन्हा एकत्र आले. अशा तऱ्हेने त्यांच्या विषयीची स्मृती जागृत झाली. एकामागून एक त्या व्यक्ती येऊन धडकल्या. एक महापूरच आला म्हणा. एकाला समजून घेण्यास, सामावून घेण्यास, आत्मसात करून घेण्यास जेमतेम वेळ मिळतो न मिळतो, तोच दुसरा येऊन धडकतो. अर्थातच ते अगदी स्वतंत्रपणे असतात. ते स्वतःचे कार्य करीत असतात आणि ते सारे आपण कल्पना करू शकू तितक्या प्रकारचे असतात. त्यापैकी काही पुरुषातही आढळून आले. सर्व काही स्त्री जातीचे नव्हते. प्रथम मी त्यांना काल्पनिक व्यक्ती समजत होते. मी श्री अरविंदांना भेटण्यापूर्वी ते येतच राहिले. रात्री मागून रात्री, काही वेळा दिवसामागून सुद्धा जेथेच्या तेथे येत राहिले. नंतर पुढे याबाबत मी श्री अरविंदांना जेव्हा सांगितले, तेव्हा त्यांनी स्पष्ट केले की हे अगदी स्वाभाविकच आहे. आणि खरोखर ते स्वाभाविकच होते. महाशक्तीच्या विद्यमान अवताराप्रमाणेच जसे त्यांनी सावित्रीत वर्णन केले आहे, तिच्या गरजेनुसार आपला सहभाग नोंदविणे त्यांना अनिवार्य ठरावे हे स्वाभाविकच आहे. आणि विशेष करून प्राणिक शक्तीबाबत हे खरे आहे. सर्व प्राणिक शक्तींना एकत्र करणे, त्यांचे केंद्रीकरण करणे, त्यांचा विकास करणे, त्यांना एकात्मा करणे हा नेहमीचाच रिवाज होता. तेव्हा इतिहासात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण नैपुण्यावर आपली भूमिका बजावणाऱ्या कितीतरी प्राणिक शक्ती आहेत व आता त्या परत येत आहेत. पण या उंच धवल व्यक्तींचे मूळ मानवी नाही. मानवी जीवनात त्यांची निर्मिती झालेली नाही. आधीच अवतरित झालेली ही व्यक्ती आहे आणि विद्यमान व्यक्तीच्या माताजी निर्मितीच्या वेळी उपस्थित असलेल्यांपैकी ही व्यक्ती आहे. पण मी म्हटल्याप्रमाणे त्याला मी पाहिले, ती व्यक्ती लिंगविरहित, ना स्त्री ना पुरुष अशी आहे. प्राणिक व्यक्तीला जितके शक्य असेल तितकी ती व्यक्ती निर्भय, शांत पण परिपूर्ण शक्तिमान आहे. हो, श्री अरविंदांच्या एका नाटकात त्याचे छान वर्णन मी वाचले आहे. दैवी अथेना बद्दल बोलताना त्यांनी वर्णन केलेले आहे. मला वाटते परसूमध्येच ते आहे, पण मी खात्रीपूर्वक सांगू शकत नाही. ती त्या प्रकारची आहे, सर्व शक्तिमान, शांत व अधिकारवाणीने बोलणारी. हो बरोबर, आता आठवले. पर्शियन्समध्ये एक वर्णन आहे. ती समुद्र देवापुढे येते आणि त्याला आपल्या मर्यादेत
माघार घेण्यास भाग पडते. तेथे केलेले वर्णन या व्यक्तीशी तंतोतंत जुळते. हा सर्व वेळ श्री अरविंद तेथे उपस्थित होते. तसेच माताजींच्या 4 स्वरूपांची उपस्थिती तेथे होती आणि या किंवा त्या स्वरूपाला मी सतत सांगत होते, आता शांत बसा, अगदी शांत. खरं तर हस्तक्षेप करण्यासाठी त्या इतक्या उतावळी झाल्या होत्या.